नमस्कार, मी मृदुला जोशी पुरंदरे। निर्भयाची कहाणी 16 डिसेंबर 2012। केवळ राजधानी दिल्लीच नव्हे तर त्या घटनेनं अख्खा देश हादरून गेला। या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। मात्र विकृतीची परिसीमा गाठलेल्या या नराधमांनी देशाला दिलेली ही जखम अजूनही भळभळते। 16 डिसेंबर 2012 अमानवीय कृत्यांमुळे हादरला देश। सैतानानी माणुसकीला फासला काळीमा। त्या भयंकर घटनेनंतर जागा झाला देश। बहुत बार मैंने इस तरह के कृत्यों के लिए कहा है कि ऐसे लोगों को फांसी की सजा होनी चाहिए। आप मुझे बताइए, इस तरह की घटना की शिकार महिला ना जिंदा में रही और ना मरे में रही। How are you going to repay for this? Women are getting raped by their fathers, their brothers, their cousins, their uncles. Sir, it's a shame. जो युवती इतनी बहादुरी के साथ तमाम दर्दनाक मुश्किलों से 2 हफ्ते तक लड़ी, वह नहीं रही। पण तिच्यामुळे ढासळल्या जाती धर्माच्या भिंती। ती पेटवून गेली परिवर्तनाची मशाल। बदलाचं प्रतीक बनली ती धाडसी तरुणी। We must reflect on this problem which occurs in all states and regions of our country and which requires greater attention both by the center and the states. 16 डिसेंबर 2012 चा तो काळाकुट्ट दिवस कोणीच विसरू शकणार नाही। 16 डिसेंबरची ती रात्र निर्भयासाठी काळ रात्र ठरली। कशी घडली ही अमानवीय घटना याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रश्मी पुराणिक यांनी। एका सामान्य घरातील 23 वर्षीय तरुणी म्हणजे निर्भया। 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भया आपल्या मित्राबरोबर दिल्लीतील सिलेक्ट सिटी वॉक या मॉलमध्ये आली होती। इथे त्या दोघांनी लाईफ ऑफ पाई हा मूवी एकत्र बघितला। त्यानंतर निर्भयाला द्वारकेला आपल्या घरी जायचं होतं। इथून त्यांना द्वारकेला जाण्यासाठी डायरेक्ट बस मिळाली नाही, म्हणून त्या दोघांनी ठरवलं आपण एक रिक्षा करूया आणि रिक्षेतून जिथे लांबवर जात आहे तिथे जाऊया। आणि याच मॉलच्या बाहेरून त्या दोघांनी रिक्षा पकडली। सिलेक्ट सिटी वॉकवरून रिक्षा करून निर्भया आणि तिचे मित्र मुनिरकावरील ह्याच बस स्टॉपवर आले। इथे येऊन त्यांनी बसची वाट बघितली। बराच वेळ झाला त्यांना बस मिळाली नाही, परंतु थोड्या वेळाने एक बस आली, ज्या बसला त्यांनी विचारले की ते द्वारकेला जाणार का, आणि त्या 6 आरोपींपैकी एका आरोपींना त्यांना सांगितले की ही बस द्वारकेलाच जाते। मुनिरकांना बस पकडल्यानंतर या बसमध्ये निर्भया आणि तिच्या मित्राची छेड या 6 नराधमांनी केली। आपल्या मित्राला जेव्हा मारहाण सुरू केली तेव्हा इतका होता की त्यांनी निर्भयावर नुसता सामूहिक बलात्कारच नाही केला तर तिला बेदम मारहाण केली। तब्बल ही बस दिल्लीच्या रस्त्यावर 90 मिनिटं धावत होती आणि या धावत्या बसमध्ये निर्भयावर हा बलात्कार झाला। आणि त्यानंतर महिपालपूरमध्ये याच झाडीमध्ये निर्भया आणि तिच्या मित्राला फेकून देण्यात आलं। निर्भया आणि तिच्या मित्राला पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात आणलं। इथे आणल्याबरोबरच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले। निर्भयाला झालेल्या जखमा पाहून डॉक्टरांना देखील शॉक बसला होता
अशा पद्धतीची पहिल्यांदाच केस त्यांच्यासमोर देखील आली होती. सफदरजंग रुग्णालयातील सर्वोत्तम डॉक्टरांनी निर्भयावर उपचार सुरू केले होते. या हॉस्पिटलमध्ये निर्भया मृत्यूची झुंज देत होती. आपल्या आईला ती वारंवार सांगत होती, आई मला जगायचंय. तर दिल्लीतल्या रस्त्यावर सामान्य नागरिक निर्भयासाठी लढत होते. निर्भयाची बिघडलेली तब्येत आणि त्याच वेळेला दिल्लीतील जनतेचा रोष पाहता केंद्र सरकारने अखेरीस 26 डिसेंबरला निर्भयाला दिल्लीतून सिंगापूरमध्ये हलवलं. तेथील रुग्णालयामध्ये देखील निर्भयावर उपचार झाले, परंतु तरीही तिची तब्येत क्रिटिकलच राहिली. अखेरीस 3 दिवसांनी म्हणजे 29 डिसेंबर रोजी निर्भयाचा मृत्यू झाला. दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी 6 आरोपींना पकडलं होतं. त्यातील 5 आरोपींवर साकेत कोर्टामध्ये कारवाई झाली. यातील राम सिंग या प्रमुख आरोपीने तिहार तुरुंगामध्ये फाशी लावून आत्महत्या केली. तर इतर 4 आरोपींना कोर्टाने 10 सप्टेंबर रोजी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेनंतर निर्भयाच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केलं. असं असलं तरी अल्पवयीन आरोपीला मात्र ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डाने फक्त जास्तीत जास्त 3 वर्षाची शिक्षा दिली आणि ह्यासाठीच ते आता सर्वोच्च न्यायालयात गेलेत. त्यांची पुढची लढाई सर्वोच्च न्यायालयात आहे. आणि यानंतर निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी देशभर आंदोलनांची मालिका सुरू झाली. या विकृतीविरोधात देशातला तरुण रस्त्यावर आला. स्पेशल केस म्हणून ही घटना देशाच्या कायद्यानं प्रथमच हाताळली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात याचा न्याय निवाडा करण्यात आला. दिल्ली सामूहिक बलात्कार, 4ही दोषींना फाशीची शिक्षा, निर्भया आणि कुटुंबियांना अखेर न्याय. साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी 4ही दोषींना दिल्लीतल्या फास्ट ट्रॅक कोर्टाने अखेर फाशीची शिक्षा सुनावली. बलात्कार झालेल्या तरुणीच्या कुटुंबियांसह देशातल्या जनतेनंही दोषींना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. कोर्टानंही पुराव्याच्या आधारावर आणि जनभावनेचा आदर करून दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला. एवढंच नव्हे तर महिलांविरोधात बेलगाम गुन्हे रोखणं गरजेचं आहे, असे अमानवी आणि घृणास्पद गुन्हे रोखण्यासाठी कठोर संदेश देण्याची गरज आहे. त्यामुळेच दोषींना देहदंड देणंच योग्य ठरेल असं मत कोर्टाने निकाल देताना नोंदवलंय. घटना में जो सभी एक जुवेनाइल को छोड़ करके यहाँ जितने भी बालिग अपराधी थे सबको सजाए मौत आज सुनाया गया और ये न्याय की जीत है और दिल्ली पुलिस की जीत है. यापूर्वीही देशात बलात्कार आणि खून झाले आहेत. मात्र दिल्लीतल्या या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनं सारा देशच हादरून गेला होता. निर्भयाच्या बलिदानानंतर देशात सर्वत्र आक्रोश पसरला. अखेर सरकारनंही याची दखल घेऊन महिला अत्याचारांविरोधात नवा कायदा केला आणि हाच नवा कायदा दोषींना फासावर लटकवण्यास कारणीभूत ठरला. नवीन कायदा केलेला आहे इंडियन पिनल कोड आणि क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आणि पार्लमेंटनी त्याला मान्यता दिलेली आहे जस्टिस वर्मा कमिटीच्या रिपोर्टला. त्याच्यामध्ये रेअरेस्ट रेअर जी केस आहे त्याला फाशी द्यावी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे, कायदा केलेला आहे. या ऐतिहासिक निकालामुळे गुन्हेगारांना जरब बसून आगामी काळात बलात्काराच्या घटना कमी होतील की नाही हे सांगता येणं कठीण आहे. मात्र निर्भयाच्या बलिदानामुळे साऱ्या देशाला आणि सरकारला जाग आली आणि महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल पडलं हे नाकारता येणार नाही. झी मीडियासाठी ब्युरो रिपोर्ट. या घटनेला आता 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र वेदनेची ही सल घेऊन आजही निर्भयाचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्या घटनेनंतरच्या काही कटू आठवणी निर्भयाच्या आईवडिलांनी झी मीडियाकडे सांगितल्या. 16 डिसेंबर 2012 या तारखेने एका कुटुंबाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. मम्मी बताना चाहेंगी 1 साल हो रहा है पूरे मामले में, आपकी जिंदगी कितनी बदल चुकी है? देखिए जिंदगी तो हमारी पूरी तरह बदल चुकी है. इतना दुखमय हो गई है, हम सोच ही नहीं पाते हैं कि हम क्या करें. तो इस घटना ने हमारे पूरे परिवार को हिला के रख दिया. उसके बहुत सारे सपने थे, आपको वो कह रही थी कि मैं जीना चाहती हूँ. तो वो सब यादें जब आती है तो क्या सोच आपके दिल में आता है?
देखिए, अगर वो सोच हमें याद आती है कि नहीं हमारी बेटी जीना चाहती थी, चाहे उसके क्या सपने थे, तो ये एक माँ बाप के क्या सोच सकता है। एक माँ बाप तो लाचार आंसू ही बहा सकता है। अंकल, आप मुझे बताइए, आप जब कोर्ट जाते थे हर रोज, ये सब पूरी सुनवाई होती थी, ये जब आप सुनते थे तो वो कितना ज्यादा दर्द महसूस होता था ये पूरी केस सुनने के बाद, सारे आर्गुमेंट सुनने के बाद? देखिए, इसमें तो हम ये कहेंगे कि जो भी दुखी फैमिली है वो कभी भी उसके साथ ऐसी घटना घटती है तो जो बचाव पक्ष के वकील होते हैं वो हमेशा ऐसी भाषा का इस्तेमाल करते हैं जिससे कि माँ बाप या उसके सगे संबंधियों का जो दिल है छलनी हो जाए, कि वो दोबारा वो न आना चाहें। शायद हमारा यही सोच है कि वो सोचते होंगे, लेकिन हम ये ज़रूर कहना चाहेंगे सबसे, या ज़्यादातर पे हम वो कोर्ट से भी कहना चाहेंगे कि कोई भी बचाव पक्ष का वकील है, चाहे किसी की केस का हो, लेकिन उनको एक शब्द दिया जाए कि कम से कम अशब्द का प्रयोग ना करें, क्योंकि जो अशब्द है, जो गलत शब्द का इस्तेमाल करते हैं चाहे किसी के लिए भी, तो उसमें नारी जाति का अपमान है, भारत का अपमान है, हम सबका अपमान है। वो किसी का अपमान ना करें। जब इस केस में फांसी की सजा हुई, 4 लोगों को फांसी की सजा हुई, तो उसके बाद थोड़ा तो सुकून मिला, लगा कि बेटी के लिए कुछ तो न्याय कर सके हम। फांसी की सजा जब ऐलान हुई तो थोड़ी क्या बहुत उम्मीद जगी कि चलो हमारी बेटी के साथ बर्बरता करने वाले, उसको हमसे अलग करने वाले को कम से कम सजा तो मिली, लेकिन पूरी सजा अभी नहीं हुई। फांसी की सजा सुनाई गई है मगर फांसी नहीं हुई है, तो जब तक फांसी नहीं हो जाती तब तक अभी हमारी बेटी को पूरा इंसाफ नहीं मिला है। इसमें जो जुवेनाइल है जिसको सिर्फ 3 साल की सजा हुई है और आप ये लड़ाई अब सुप्रीम कोर्ट तक ले जाए हैं, आपको क्या लगता है कि आपको और जुवेनाइल में कितनी सजा होनी चाहिए? हमारे समझ से उसको सजा नहीं मिली है और उसको सजा देनी चाहिए, क्योंकि उसने ऐसा कर्म किया, ऐसा घृणित कार्य किया है, उन सबके साथ मिलकर किया है कि उसको जीने का उसको भी अधिकार नहीं है। आप जब कोर्ट में जाती थी, जब वो सारे आरोपी थे उन्हें देखती थी, तो कितनी घृणा महसूस होती थी, कितना गुस्सा आता था कि इन लोगों ने आपकी बेटी की जिंदगी खराब कर दी? हमें गुस्सा तो कम, घृणा ज्यादा होती थी। हमें घृणा ज्यादा इसलिए होती थी कि हमारा कानून ऐसा है, हमारा कानून का नियम ऐसा है कि ऐसे घिनौना कर्म करने वाले आज भी हमारे बीच में खड़े हैं, हमारे साथ समाज में जिंदा हैं। तो हमें तो गुस्सा से ज्यादा उनको देख के घृणा आई। कभी ऐसा लगता है कि अगर पहले से ही पुलिस की सुरक्षा रहती तो शायद ये हादसा होता ही नहीं और आपकी बेटी आपके साथ होती? देखिए, ये सच है। अगर सुरक्षा के दृष्टि से देखा जाए तो ये कानून अगर पहले बना होता तो शायद हमारी बेटी के साथ ऐसा व्यवहार नहीं होता, ना ये दिन हमारे को देखने को मिलता। तो कहीं ना कहीं कमियां तो है, इसको बदलना ज़रूरी है। और नारी की सुरक्षा का अगर ध्यान दिया जाए तो इसमें कानून में जो बदलाव हुआ है, बहुत कुछ बदल गया है। अगर कुछ नहीं बदला है तो सिर्फ हमारा समाज नहीं बदला है, बदलना समाज को है। कानून बदल गया, लागू हो गया, बड़े बड़े पकड़े जा रहे हैं, आप देख रहे हैं, लेकिन कुछ नहीं बदला है तो सिर्फ समाज, इसको बदलना जरूरी है। आपकी बेटी के लिए कौन सी ऐसी बड़ी चीज होगी जो एक श्रद्धांजलि के तौर पर आप देखेंगे? सच्ची श्रद्धांजलि तब होगी उनके मुजरिमों को फांसी की सजा हो जाए और देश में महिलाओं को सुरक्षा मिल जाए। कहीं भी बच्चियां निकले, महिला निकले तो उनको ये लगे कि नहीं, हम सुरक्षित हैं। वही हमारे बेटे के लिए सच्ची श्रद्धांजली होगी। तर हे होतं निर्भयाचे आईवडील ज्यांचं इतकंच म्हणणं आहे की जेव्हा निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल आणि या देशातील मुली असेल, महिला असेल, ह्यांना जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हाच ती तिची खरी श्रद्धांजली ठरेल। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रणजित रश्मी पुराणिक, नवी दिल्ली। निर्भयाचा मृत्यू हे एक बलिदान ठरलंय। या घटनेपूर्वीही सामूहिक बलात्काराच्या घटना देशात घडल्या, अजूनही घडतायत।
मात्र या घटनेनं याबाबतच्या दृष्टिकोनात मात्र निश्चितच बदल केला. ती काळ रात्र दिल्ली कधीच विसरणार नाही. त्या प्रकाराने अवघा देश शहारला. निर्भयाच्या बलिदानाने काय साधलं? दिल्लीत त्या दिवशी बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला वर्ष पूर्ण झालंय. ज्या क्रौर्याने त्या रात्री परिसीमा गाठली त्याने अवघा देश शहारला. निर्भयाने त्या नराधमांशी झुंज दिली. मृत्यूलाही तिच्या धाडसापुढे काही काळ थांबावं लागलं. तिच्या धैर्याला मृत्यूनेही केला सलाम. त्या घटनेनंतर अवघ्या देशात आंदोलनं झाली. दिल्लीत तरुणाई रस्त्यावर उतरली. महिला अत्याचार थांबवा, त्याशिवाय तरुणाई शांत राहणार नाही या मुद्द्यावर देशाची एकवाक्यता झाली. त्याची दखल घेतली गेली. बलात्काराच्या घटनांना कठोर शासन करणारा कायदा अस्तित्वात आला. पीडित महिलांना जगण्याची उमेद देण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात 1000 कोटींची निर्भया निधीची तरतूद केली. एवढंच नाही तर महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष बँकही उभी राहिली. याआधी झालेल्या अशासारख्या प्रकारांवर लाजेस्तोवर बोललं जात नसे, पण या प्रकारानंतर अनेक जणी पुढे आल्या. निर्भयाच्या अत्याचारांनी अनेक अत्याचारितांना आवाज दिला. अबलांच्या मनात असलेल्या भयाचा अंत झाला. परिवर्तनाच्या शक्तीपुढे विकृतींना मान झुकवावीच लागेल हा विश्वास निर्माण झाला. निर्भय आपल्यातून गेली, पण देशाला प्रचंड विश्वास देऊन गेली. तिच्या या बलिदानाने देशातल्या समस्त महिलांना एक मनोविश्वास मिळाला. तसंच यापुढे असा भयानक प्रकार कधीही सहन केला जाणार नाही हा संदेशही परखडपणे दिला गेला. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. मात्र एकच प्रश्न इथं पडतो की या घटनेनंतर तरी महिलांवरील जे अत्याचार आहेत ते कमी झाले आहेत का? जर का आपण चित्र बघितलं तर ती तशी परिस्थिती नाही आहे. याचाच अर्थ असा आहे की हा जो कायदा आहे कठोरात कठोर करावा आणि त्याचबरोबर त्याची अंमलबजावणी लवकर व्हावी. आणि प्रत्येक स्त्रीनं नाही मी नुसती मादी, मी माणूसा आधी आधी असं म्हटलं तर अशी निर्भयाची ही जी कहाणी आहे ही आपल्याला पुन्हा ऐकावी लागणार नाही. या कार्यक्रमात आपण इथंच थांबू. नमस्कार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.